नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। यथा संखारधानास्मिन् उज्झितस्मिन् महापथे पदुमं तत्थ जायेथ शुचिगन्धं मनोरमम्। एवं संखारभूतेषु अंधभूते पुतुज्जने अतिरोचति पय्याय सम्मा सम्बुद्ध सावको। ज्या महामानवानी आपल्या सर्वस्व सुखाचा त्याग केला ते तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांच्या शुद्ध प्रज्ञेतून निर्माण झालेला दुःखमुक्तीचा आर्य संदेश, तथागतांचा बौद्ध धम्म, तथागताच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ हे तीनही रत्न पुन्हा एकदा आम्हा सर्वांना देणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पावन आणि पवित्र सर्व रत्नांना त्रिवार अभिवादन करून आपल्या दैनंदिन धम्मसंस्कारातील आपला सुरू असलेला धम्मग्रंथ, ज्या धम्मग्रंथाच्या आधारावरती आपण तथागतांनी दिलेले उपदेश आणि त्या उपदेशासोबत तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या गाथा याचं अध्ययन आपण करीत आहोत। तथागतांचा सद्धम्म आपण समजून घेण्याचा या आधाराने प्रयत्न करीत आहोत। तेव्हा आजच्या धम्मसंस्कारामध्ये आपण धम्मपदातील 58 आणि 59 क्रमांकाची गाथा पाहणार आहोत। धम्मपद वर्ग चौथ्या वर्गातील 15 आणि 16वी गाथा, एकंदरीत धम्मपदातील 58 आणि 59 क्रमांकाची गाथा आणि त्या गाथेसोबत तथागत सम्यक संबुद्धांनी दिलेला उपदेश हा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, या गाथेचा उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी श्रावस्ती नगरामध्ये केलेला आहे। आपले तथागत सम्यक संबुद्ध तेव्हा श्रावस्ती नगरामध्ये वास्तव्याला होते। या श्रावस्ती नगरामध्ये असलेले 2 मित्र आहेत आणि दोनही मित्र वेगवेगळ्या पद्धतीनं आचरण करणारे आहेत, किंवा या दोन्ही मित्रांची वेगवेगळ्या प्रकारचे शरणस्थान आहेत। एक मित्र जो आहे तो तथागत सम्यक संबुद्धांचा उपासक आहे आणि दुसरा जो मित्र आहे तो निगंडनाथ पुत्त यांचा अनुयायी आहे। एक आहे तो तथागत सम्यक संबुद्धांचा उपासक आहे आणि दुसरा जो आहे तर तो निगंडनाथ पुत्त यांचा अनुयायी आहे। काय झालं बघा, श्रावस्ती नगरामध्ये 2 मित्र होते। एकाचं नाव होतं श्रीगुप्त आणि दुसऱ्याचं नाव होतं गरहदीन। श्रीगुप्त आणि गरहदीन, तर हे 2 मित्र होते। 2 मित्र हे सोबत राहायचे। आपण पाहत नाही का, वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे सुद्धा लोक मित्र असतात आणि ते सोबत राहतात, है ना। तुमचे बरेच मित्रमैत्रिणी या वेगवेगळ्या धर्माचे किंवा जातीचे असतात। मित्र कधी होतात की जेव्हा एकमेकांचा स्वभाव एकमेकांना आवडतो, बरोबर आहे, तेव्हाच एक मित्र दुसऱ्या व्यक्तीचा मित्र होतो किंवा एक ताई दुसऱ्या ताईची मैत्रीण होत असते,
म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की दोघांना पण एकमेकांचा स्वभाव आवडला पाहिजे आणि एकमेकांचा स्वभाव आवडल्यानंतर ते दोघं जण एकमेकांचे मित्र होतात. तर या धम्मकथेमध्ये सुद्धा हे दोन मित्र, एक श्रीगुप्त आणि दुसरा आहे गरहदीन, तर हे दोघं जण एकमेकांचे खूप चांगल्या पद्धतीचे मित्र होते. आता श्रीगुप्त जो आहे हा श्रीगुप्त तथागत सम्यक संबुद्धांचा उपासक होता. गरहदीन हा निगंडनाथ पुत्र यांचा अनुयायी होता. दोघं जण खूप चांगल्या पद्धतीने राहायचे. दोघं जण खूप चांगल्या पद्धतीने राहत असताना एकदा झालं असं की हा गरहदीन, निगंडनाथ पुत्राचा जो अनुयायी आहे तो गरहदीन श्रीगुप्ताला म्हणतोय की आपण एक काम करूया, आपण श्रमणांना आपल्याकडे भोजनासाठी बोलूया. तर आपण तुझ्या आणि माझ्या साधूंना, म्हणजे बुद्धांच्या भिक्खू संघाला आणि निगंडनाथ पुत्र यांच्या जे काही अनुयायी असतील त्यांना आपण भोजनासाठी बोलूया. दोघांचं चर्चा होते आणि दोघांच्या चर्चेमध्ये ठरवतात की नाही, काय हरकत नाही, एक काम करायचं की श्रीगुप्त म्हणतो, श्रीगुप्त कोणाचा उपासक आहे? बुद्धांचा, है ना. आणि गरहदीन कोणाचा अनुयायी आहे? निगंडनाथ पुत्रांचा. तर श्रीगुप्त म्हणतो की मी निगंडनाथ पुत्र आणि त्यांच्या अनुयायांना मी भोजनासाठी बोलवतो. बघा, चांगले मित्र असले की अशी चर्चा होते. आणि इकडे श्रीगुप्त म्हणतोय की काही हरकत नाही, मी निगंडनाथ पुत्र आणि त्यांच्या अनुयायांना माझ्याकडे भोजनासाठी बोलवतो आणि गरहदीन यांनी काय करायचं, बुद्धांना आणि बुद्धाच्या भिक्खू संघाला त्याच्याकडे भोजनासाठी बोलवायचं. असं दोघांचं ठरतं. श्रीगुप्त जो आहे, श्रीगुप्त हा भगवान बुद्धांचा उपासक आहे. श्रीगुप्त म्हणतोय की पहिली संधी माझी, पहिली संधी माझी, पण त्या अगोदर आता एकमेकांच्या गुरूंना ओळखण्यासाठी ते एकमेकांमध्ये संवाद करू लागलेत. आपण म्हणत नाही का की आमचे गुरु असे आहेत, आमचे गुरु तसे आहेत, आमचे गुरु हे आहेत, आमचे गुरु ते आहेत, अशा पद्धतीनं, है ना. म्हणजे विद्यार्थ्यांना वर्गातील सारे शिक्षक आवडत नाहीत, बिलकुल आवडत नाहीत. जे अभ्यास देतात ते अजिबातच आवडत नाहीत. अभ्यास देणारे शिक्षक विद्यार्थ्यांना अजिबात आवडत नाही. हां, मौज मजा करणारे किंवा मग वाटेल तसं वागू देणारे असे शिक्षक विद्यार्थ्यांना आवडत असतात. इथे सुद्धा हे काय म्हणतात एकमेकांना की श्रीगुप्त हा पहिल्यांदा निगंडनाथ पुत्र आणि त्याच्या अनुयायांना हा भोजनासाठी बोलवण्याचा प्रयत्न करतो. या दोघांमध्ये भोजनाच्या अगोदर अशी चर्चा होते की श्रीगुप्त म्हणतोय की तुझे गुरु कसे आहेत? कोणाला म्हणतोय? श्रीगुप्त गरहदीन यांना म्हणतोय की तुझे गुरु कसे आहेत? गरहदीन म्हणतोय की माझ्या गुरूंचं विचारूच नको, माझे गुरु फार पोहोचलेले आहेत, माझे गुरु फार पोहोचलेले आहेत. ते भूत, भविष्य आणि वर्तमान हे पण जाणतात. दोघं मित्र एकमेकांना बोलतायत आणि एक मित्र दुसऱ्या मित्रासोबत आपल्या गुरुची बढाई मारतोय, है ना. तर हा जो गरहदीन आहे तो श्रीगुप्तला म्हणतोय की माझे गुरु जे आहेत, माझे गुरु भूत, म्हणजे जे काही भूतकाळात घडलं ते, वर्तमान, जे काही वर्तमान काळात घडणार आहेत ते, भविष्य काळात जे काही घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या, म्हणजे माझे गुरु भूत, भविष्य आणि वर्तमान जाणणारे आहेत. माझ्या गुरुच्या समोर एखादी व्यक्ती आली रे आली की त्या व्यक्तीच्या मनात काय आहे, म्हणजे परचित्त ज्ञानी आहेत, दुसऱ्याच्या चित्ताला ओळखून घेणारे आहेत, असं गरहदीन म्हणतो. श्रीगुप्त म्हणतो काही हरकत नाही, मी तुझ्या गुरुला म्हणजे निगंडनाथ पुत्राला आणि त्यांच्या अनुयायाला माझ्याकडे भोजनासाठी बोलवतो. श्रीगुप्त भोजनाची तयारी करतो. भोजनाची तयारी कशा पद्धतीने करतो बघा. श्रीगुप्त ते ज्या दिवशी भोजनासाठी त्याच्या घरी येणार आहेत त्या दिवसाच्या अगोदर, एक दिवस अगोदर, जिथे ते निगंडनाथ पुत्र आणि त्यांचे अनुयायी बसणार आहेत तिथे तो काय करतो, मोठाच्या मोठा असा लांब लचक खड्डा खोदतो आणि त्या खड्ड्यावरती चटई आथरतो, आसन त्यांना बसण्यासाठी.
दोघं मित्र एकमेकाच्या गुरूंची काय करताय, गुरु परीक्षा घेतायत. बघा बुद्धाच्या काळात हे व्हायचं, तथागतांच्या काळात हे व्हायचं. दोन गोष्टी आपण ऐकलेल्या असतील की गुरु शिष्याची परीक्षा घेत आहेत है ना, आणि गुरुच्या परीक्षेमध्ये शिष्य उत्तीर्ण झाला की त्याच्याकडून काहीतरी गुरुदक्षिणा घ्यायची आणि त्याला मग सोडून जायचं अशा पद्धतीनं. पण इथं उलट आहे. इथे श्रीगुप्त आणि ग्रहदीन हे आपल्या गुरूंची परीक्षा घेत आहेत. मग झालं असं की श्रीगुप्ताने त्यांना भोजनासाठी बोलवण्याच्या अगोदरच्या दिवशी असा लांब लचक असा खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं चटई आथरली. म्हणजे चटई अशा पद्धतीनं आथरली की खालचा खड्डा दिसू नये. त्या चटईवरती फुलं वगैरे ठेवले आणि भोजन पात्र त्या सगळ्या चटईवरती ठेवले. ते भोजन पात्र अशा पद्धतीनं त्यानं सजवले. केळीचे पानं आणले आणि त्या केळीच्या पानावरती अशा पद्धतीनं कापडाने आणि त्या केळीच्या पानाने, कुठल्या तरी कलरचे कापडा असतील, त्या कापडानी, त्या वस्त्रानी आणि त्या केळीने ते भोजन पात्र अशा पद्धतीनं सजवले की पाहिल्याबरोबर लोकांना असं वाटेल, ते खाली भोजन पात्र होते पण खाली भोजन पात्राला पाहिल्यानंतर असं वाटायचं की जसं काय या भोजन पात्रामध्ये कढी आणि भात आहे, अशा पद्धतीने वाटायचे. मग ते सारे निगंठनाथ पुत्र आणि त्यांचे अनुयायी आले, त्यांची सगळं काही नमस्कार वगैरे झाला आणि निगंठनाथ पुत्र आणि त्याचे अनुयायी जेव्हा भोजनासाठी बसायला त्या चटईवर गेले, सारेच्या सारे त्या खड्ड्यामध्ये पडले. सारेच्या सारे त्या खड्ड्यामध्ये पडले. आहे का नाही? आता वातावरण बघा कसं टाईट झालं असेल. सारेच्या सारे त्या खड्ड्यामध्ये पडले आणि खड्ड्यामध्ये पडल्याबरोबर हा श्रीगुप्त त्याच्या मित्राला ग्रहदीनला म्हणतोय, अरे काय भल्या माणसा, तू तर बोलला की तुझे गुरु भूत भविष्य आणि वर्तमान जाणणारे आहेत, तुझे गुरु हे मनातलं जाणणारे आहेत. व तुझ्या गुरुकडे मी भोजनासाठी निमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा माझ्या मनातले विचार त्यांनी का जाणले नाही, किंवा मी ते भोजनाला आल्यानंतर अशा पद्धतीने करणार आहे हे त्यांना का जाणता आलं नाही. दोघं मित्र होते. श्रीगुप्तानी ग्रहदीनला खूप चांगल्या पद्धतीचा शाब्दिक चाप दिला. खूप बोलला असेल तू, काय खोटं बोलतो, काही सांगतो, आणि तुझे गुरु तर काहीच समजत नाहीत आणि त्यांना तर काहीच कळत नाही. आणि ते आले, बसले आणि खड्ड्यात पडले. आणि मग असे खड्ड्यात पडणारे गुरु आम्ही का करायचे, अशा पद्धतीने ते दोघे एकमेकांमध्ये चर्चा करत असतील है ना. खड्ड्यात पडणारे गुरु आम्हाला काय, म्हणजे आजही खड्ड्यात नेणारे आणि खड्ड्यात पडणारे गुरु आहेत आणि लोक तिकडच जास्त गर्दी करतायत. बरोबर आहे. ज्याला खड्ड्यातून बाहेर यायचं आहे त्यांनी फक्त जगातला एकच गुरु करावा, तो म्हणजे भगवान बुद्ध, की जो बुद्ध स्वतःही खड्ड्यात पडत नाही आणि त्याच्या अनुयायाला सुद्धा खड्ड्यात पडू देत नाही. इथं झालं भलतंच. गुरुही खड्ड्यात पडले, त्याचे अनुयायी खड्ड्यात पडले आणि त्या दोघांमध्ये मग चर्चा झाली. आता ज्याच्या मनाला फार वाईट वाटलं की माझ्या गुरुला यांनी भोजनासाठी बोलवलं आणि माझ्या गुरुला भोजनासाठी बोलवल्यानंतर यांनी अशा पद्धतीने केलं, ठीक आहे, नंबर मेरा भी आएगा, असं त्यांनी मनातल्या मनात म्हटलं असेल. तो म्हणला काही हरकत नाही. काही दिवस लोटले. आता अशी घटना घडल्यानंतर या ग्रहदीनला पण वाटलं की या गोष्टीचा बदला आपण घेऊया. ग्रहदीन म्हणाला की काय हरकत नाही, येणाऱ्या 8 दिवसानंतर मी पण बुद्धाला आणि बुद्धाच्या भिक्खू संघाला भोजन देतो, है ना. श्रीगुप्त म्हणला काही हरकत नाही. श्रीगुप्त आपल्या मित्राच्या भोजनदानाचं निमंत्रण घेऊन तथागत सम्यक बुद्धाजवळ गेला आणि ग्रहदीन याच्या भोजनाचं निमंत्रण त्याने तथागत सम्यक बुद्धाला दिलं, भिक्खू संघाला दिलं. भिक्खू संघाला भोजनदानाचं निमंत्रण दिल्यानंतर श्रीगुप्त म्हणाला की या सर्वांना मी भोजनासाठी बोलवलं होतं आणि अशा प्रकारची घटना घडलेली आहे. आता त्यालाही भय वाटलं ना, श्रीगुप्ताला भय वाटलं की त्याच्या गुरुला मी खड्ड्यात पाडलं तर माझ्याही गुरुला हे खड्ड्यात पाडतील.
अशा पद्धतीनं त्यांनी सुद्धा श्रीगुप्तांनी सुद्धा विचार केला, पण श्रीगुप्ताचा भगवान बुद्धावरती विश्वास होता. त्याला माहित होतं की भगवान बुद्ध सध्याही खड्ड्यात पडणार नाहीत आणि कोणालाच खड्ड्यात पडू देणार नाहीत. आणि झालं असं की श्रीगुप्त भगवान बुद्धाचा उपासक होता. ग्रहदिन याचं भोजनाचं निमंत्रण तथागत सम्यक संबुद्धाला श्रावस्तीमध्ये जाऊन श्रीगुप्तानं दिलं आणि हा सगळा वृत्तांत घडला. भगवान म्हणाले काही हरकत नाही, काही हरकत नाही. मग दुसऱ्या दिवशी आता नंबर कोणाचा आहे? ग्रहदिनचा आहे. ग्रहदिनला पण बदला घ्यायचा आहे आपल्या मित्राचा. त्याने सुद्धा काय केलं? त्यांनी पुढचं पाऊल उचललं. म्हणजे यांनी फक्त खड्डा केला होता, खड्ड्यात काहीच नव्हतं, पण यांनी पुढचं पाऊल उचललं. यांनी सुद्धा तसाच लांब लचक असा खड्डा तयार केला आणि त्या खड्ड्यात इंगळं टाकले. त्या खड्ड्यात काय टाकलं? इंगळं टाकली, जळती इंगळं. तर ती इंगळं म्हटल्यावर बघा बरं, स्वयंपाक करताना जरासा जरी चटका बसला रे ताव्याचा, किती मजा येते, हाय का नाही? या ग्रहदिननं काय केलं? मोठाच्या मोठा खड्डा केला, लांब लचक. त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीची चटई टाकण्या अगोदर त्या खड्ड्यामध्ये असे इंगळं टाकले आणि त्या इंगळांवरती, जळत्या इंगळांवरती चटई टाकली आणि त्या चटईवरती खूप चांगल्या पद्धतीने त्यानं सुद्धा फुलं टाकले आणि त्या चटईवरती खाली भोजन पात्र ठेवले आणि ते भोजन पात्र त्यांनी असे सजवले. कशानं सजवले? केळाच्या पानांनी, केळीच्या पानांनी आणि काही वस्त्रांनी अशा पद्धतीने सजवले की ते भोजन पात्र खाली असताना सुद्धा पाहणाऱ्याला असं वाटेल की त्याच्यात काय आहे? कढी आणि भात आहे. भगवान बुद्ध दुसऱ्या दिवशी ग्रहदिन याच्याकडे भोजनासाठी आले. बुद्धांचं स्वागत झालं. बुद्धांचं स्वागत झाल्यानंतर ग्रहदिनच्या मनात लाडू फुटू लागले. त्याला वाटलं माझ्या गुरुला खड्ड्यात पाडतो का आणि तुझ्या गुरुचे पायच जाळतो, असं त्याच्या मनात आलं असेल. मग भगवान बुद्ध त्या चटईवरती बसण्यासाठी जात असताना, आता भगवान बुद्ध भूत भविष्य आणि वर्तमान काळाचे जाणकार आहेत, बरोबर आहे. पुढे काय घडणार आहे ते बुद्धांना माहित आहे. वर्तमान काळात काय घडणार आहे काही सेकंदानंतर हे बुद्धाला माहिती आहे. भूतकाळात घडलेल्या साऱ्या गोष्टी तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या आहेत. हे जे आपण पाहतोय हे सारं भूतकाळाच्या आधारावर पाहतोय. लक्षात घ्या, आपण आतापर्यंत ज्या काही कथा पाहिल्यात, ज्या काही धम्मपदाच्या ओळी पाहिल्यात, तर तथागत सम्यक संबुद्धांनी कधी सांगितलेला आहे? कधी भगवान बुद्धाचा हा उपदेश भूतकाळातला आहे, म्हणजे होऊन गेलेला आहे, आणि कधी होणार काय आहे हे सुद्धा भगवान बुद्धांनी इथे सांगितलेलं आहे. झालं असं की भगवान बुद्ध ग्रहदिन याच्याकडे येताना 500 भिक्षू घेऊन गेले. 500 भिक्खू तथागत सम्यक संबुद्धांच्या समवेत होते आणि भगवान बुद्धांनी ग्रहदिननी ज्या पद्धतीनं तयारी करून ठेवली होती, लांबलचक असा खड्डा, त्या खड्ड्यामध्ये जळते जळते इंगळं, जळणारी इंगळं आणि त्या इंगळांवरती मोठीच्या मोठी खूप चांगल्या पद्धतीची चटई, आजूबाजूला फुलं. त्या चटईवरती असा भास होईल की त्या खाली पात्रांमध्ये, भोजन पात्रांमध्ये खाली काय आहे? कढी आणि भात आहे. भगवान बुद्ध तिथे बसण्यासाठी जात असताना तथागत महाकारुणिक सम्यक संबुद्धांनी त्या चटईवरती पहिलं पाऊल टाकलं रे टाकलं की त्या चटई खालचे इंगळं फुलं झाले. त्या चटई खालची जळती इंगळं फुलं झाले आणि ते फुलं बुद्धाच्या शरीराच्या दोन्ही बाजूने असे वरती येऊ लागले. जसे जसे बुद्ध पूर्ण चटई पार करून गेले, बुद्ध पूर्ण चटई पार करून गेले. भिक्खू संघाचा नियम असतो की मोठे भिक्षू बसल्याशिवाय कोणतेही भिक्षू खाली बसत नाहीत. मोठ्या भंतेजीनं हात धुतल्याशिवाय दुसरे कुठलेही भिक्षू हात धुत नाहीत. मोठे भंतेजी उठल्याशिवाय दुसरे कुठलेही भंतेजी उठत नाहीत. मोठे भंतेजीचं प्रवचन झालं रे झालं की कार्यक्रम संपला. इथं सुद्धा तसंच, म्हणजे भगवान बुद्ध पूर्ण चटई पार करून गेले आणि ते चटई पार करत असताना सारे इंगळ असे फुलं होऊन वर आले, मोठमोठे फुलं होऊन वर आले आणि त्या फुलांचा सुगंध जिकडे तिकडे पसरला. तथागत सम्यक संबुद्ध चटईवरती बसले, सारे भिक्खू चटईवरती बसले
त्या भोजन पात्रात काहीच नव्हतं, तरी त्या भोजन पात्रात खूप चांगल्या पद्धतीचं भोजन तयार झालं. खाली पात्र होती, खाली भोजन पात्रामध्ये भोजन तयार झालं. ग्रहदीननं पाहिलं. ग्रहदीननं पाहिल्याबरोबर त्यांनी कोणताच विचार केला नाही. तो पळत पळत आला आणि तथागतांच्या चरणावरती नतमस्तक झाला. त्यांनी बुद्धाचे पायच धरले. त्यांनी बुद्धाचे पाय धरले आणि तेव्हा तो म्हणाला की भगवान, आता मला दीक्षा द्या. आता मला दीक्षा द्या. दीक्षा दोन प्रकारची, एक उपासकाची आणि दुसरी भंते लोकांची, परिव्रज्या दीक्षा विधी है ना. तर या ग्रहदीनने तथागत सम्यक संबुद्धाला असं वचन दिलं की इथून पुढे मी बुद्ध धम्म आणि संघाचाच सेवक होईन. मरेपर्यंत मी बुद्ध धम्म आणि संघाचाच उपासक होऊन राहीन. अशा पद्धतीचं तिथेच वचन दिलं. तथागत सम्यक संबुद्ध आणि ग्रहदीनच्या घरी जाण्याच्या अगोदर हे जाणलं होतं की बुद्ध का बरं गेले. बुद्धांना हे साऱ्या गोष्टी माहीत होत्या. बुद्धांनी त्यांच्या दिव्य चक्षुनी पाहिलं होतं, प्रज्ञाचक्षुनी अनुभवलं होतं की ग्रहदीनकडे हे असं असं होणार आहे. पण तरी बुद्ध गेले, कारण बुद्धांना निमंत्रण देण्यासाठी जेव्हा श्रीगुप्त गेला तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांना हे समजलेलं होतं की श्रीगुप्त आणि ग्रहदीन यांचं चित्त कसं आहे, तर श्रोतापन्न पद प्राप्त करणारं चित्त आहे. हे दोन्ही मित्र श्रोतापन्न होऊ शकतात. म्हणून भगवान बुद्धांनी ते निमंत्रण स्वीकारलं. आणि ही सारी घटना घडल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे असलेल्या सर्व भिक्खू लोकांना, उपासक उपासिकांना अशा पद्धतीचा उपदेश दिला. तथागत सम्यक संबुद्ध तिथे उपदेश देताना म्हणतात की पृथकजन, पृथक म्हणजे अज्ञानी लोक है ना. म्हणजे बुद्धाचं अनुयायी होण्याच्या पहिले, बुद्धाचं शरणस्थान स्वीकारण्याच्या अगोदर किंवा बुद्ध धम्म आणि संघाला शरण जाण्याच्या अगोदर हा ग्रहदीन कसा होता, अज्ञानी होता, मार्ग चुकलेला होता है ना. वेगळ्या डॉक्टरकडे जाणारा होता. त्या डॉक्टरकडे त्याच्या दुःखाची काही दवा नव्हती आणि म्हणून त्याने डॉक्टर बदलला बुद्धाच्या रूपानं. म्हणजे हा ग्रहदीन वेगळ्या मार्गाने जाणारा होता, कारण तो अज्ञानी होता. आणि अज्ञानी असल्या कारणाने त्याला हा सद्धम्म काही समजला नव्हता. पण या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन होती की हे लोक काय करायचे, चर्चा करायचे. दोघ जण संवाद करायचे, चांगल्या वाईट गोष्टीविषयी तासन तास चर्चा करत राहायचे. आणि या चर्चेमुळे त्याच्या मनाची अवस्था खूप चांगल्या पद्धतीने बनली होती. म्हणजे त्यांना ज्ञान त्यांनी संपादित केलं होतं चर्चा करू करू. आणि आजची जी त्या दोघांच्या मनाची अवस्था अशी होती, बुद्धांनी जाणली की हे दोघे जण श्रोता पण होऊ शकतात. म्हणजे यांच्या मनातले, दोघांच्याही मनातले, श्रीगुप्त आणि ग्रहदीन या दोघांच्याही मनातले 3 बंधनं तुटू शकतात. सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलवर्त आणि परामर्श, हे 3ही बंधनं यांचे तुटू शकतात असं बुद्धानं जाणलं. आणि म्हणून भगवान बुद्ध तिथे गेले. तिथे जाऊन साऱ्यांना, विशेषतः या दोघांना तथागत सम्यक संबुद्धांनी उपदेश दिला. बुद्ध म्हणाले की एखादा व्यक्ती आंधळा आहे, दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे. त्या आंधळ्या माणसाच्या आजूबाजूला 100 लाईट लावायची, बल्ब आहे ना, 100 बल्ब लावायचे आणि त्याला म्हणायचं आता प्रकाश झाला का. त्याला काय समजणार आहे, बाहेर लाईट आहेत का लाईट गेलेली आहे, सूर्य उगवला का सूर्य मावळलं, अजिबात नाही. म्हणजे अंधकारामध्ये राहणारे लोक हे डोळे असून सुद्धा आंधळे आहेत है ना. अज्ञानीपणामध्ये राहणारे लोक हे डोळे असून सुद्धा आंधळे आहेत. कारण अज्ञानामध्ये माणसाचा वेळ फुकट चाललेला आहे. पण जेव्हा लोकांना ज्ञानाचा मार्ग समजतो तेव्हा लोक ते अज्ञानाचा मार्ग झुगारून देतात आणि ज्ञानाच्या मार्गाने येतात. ज्ञानाच्या मार्गाने जाणाऱ्या माणसाचं पहिलं पाऊल हे सुखकारक असते आणि ज्ञानावरती चालणाऱ्या माणसाचं शेवटचं पाऊल सुद्धा हे सुखकारकच असते. तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे उपदेश दिला की अज्ञानी लोक, पृथकजन अज्ञानी लोक हे तथागतांमध्ये, भगवान बुद्धांमध्ये किंवा भगवान बुद्धाच्या श्रावक संघातील या गुणांना ओळखू शकत नाहीत. हे जे गुण होते
बुद्धामध्ये असलेले हे गुण आहेत, है ना. म्हणजे बुद्ध धम्म आणि संघाचे मिळून 24 गुण होतात. या 24 प्रकारच्या गुणांना अज्ञानी माणूस समजू शकत नाही आणि बुद्ध धम्म आणि संघातल्या 24 गुणांना अज्ञानी माणसाने नाही समजलं तर त्याचं जीवन हे व्यर्थ होते. अशा पद्धतीने तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे उपस्थित जनसमुदायाला या 2 मित्रांना खूप चांगल्या पद्धतीचा उपदेश दिला आणि या उपदेशामुळे हे दोन्ही मित्र बदलले आणि तथागत सम्यक संबुद्धांचे अनुयायी झाले. एक तर पहिलेच अनुयायी होता श्रीगुप्त. श्रीगुप्त हा अनुयायी होता, पण ग्रहदीन हा काय अनुयायी नव्हता. पण दोघेही जण आता अनुयायी झाले आणि खूप चांगल्या पद्धतीनं ध्यान मनन चिंतन करून, खूप चांगल्या पद्धतीनं बुद्धाचं प्रवचन ऐकल्यानंतर ध्यान मनन चिंतन करून ते श्रोतापन्न या फळाला प्राप्त झाले आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं पुढचं जीवन जगण्याचा मार्ग निवडला आणि ते सुखी झाले, ते समाधानी झाले. तेव्हा प्रिय उपासक आणि उपासिकांनो, ग्रहदीन आणि श्रीगुप्त या 2 मित्राच्या संबंधाने तथागत सम्यक संबुद्धांनी श्रावस्तीमध्ये उपदेश देताना धम्मपदातील या 2 गाथा बोलल्या आहेत. गाथा क्रमांक 58 आणि गाथा क्रमांक 59. तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात, यथा संखार धानस्मिं उजितस्मिं पहापदे यथा संखार धानास्मिं उजितस्मिं महापथे पदुमं तत्थ जायेथ शुचिगंधं मनोरमं एवं संखार भूतेषु अंधभूते पुथुजने अतिरोचति पय्याय सम्मा बुद्ध सावको. अर्थ, ज्या प्रकारे महामार्गावर फेकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सुंदर सुगंधी कमळ निर्माण होते, त्याच प्रकारे कचऱ्याप्रमाणे असणाऱ्या अंध अज्ञानी जनांमध्ये संबुद्धाचा शिष्य आपल्या प्रज्ञेमुळे प्रकाशमान होतो. बघा, तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं एखाद्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये कमळ उगवते, है ना. कमळ कुठेही चांगल्या ठिकाणी उगवत नाही, तर कचरा आणि घाणीमध्ये ते कमळ उगवते. पण जेव्हा त्या कचऱ्याच्या आणि घाणीच्या वर ते कमळ येते तेव्हा त्या घाणीचा स्पर्शही त्याला होत नाही. अशा पद्धतीने ते कमळ असते, आहे ना. तर तथागताच्या संबुद्धाच्या श्रावक संघ, श्रावक संघ म्हणजे काय किंवा श्रावक म्हणजे काय, तथागताला गुरु मानणारा. तथागताला गुरु मानणारे 4 लोक आहेत. कोण आहेत? एक भिक्खू आहे, एक भिक्खुणी आहे, एक उपासक आहे आणि एक उपासिका आहे. तथागतांना गुरु मानणाऱ्या 4 सभा आहेत. कोणत्या सभा आहेत? एक भिक्खूंची सभा आहे, एक भिक्खुनीची सभा आहे, एक उपासकाची सभा आहे आणि एक उपासिकेची सभा आहे. म्हणजे तथागतांना गुरु मानणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो भिक्खू असो, भिक्खुणी असो, उपासक असो किंवा उपासिका असो, हे कसे आहेत? तर या अज्ञानी जनांमध्ये हे कमळासारखे आहेत. बघा, तुम्हाला बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी कमळाची उपमा दिली, है ना. म्हणजे या अज्ञानी जनांमध्ये ते कमळासारखे आहेत. बुद्धाला जाणणारा, धम्माला जाणणारा, संघाला जाणणारा, ध्यान साधना विपස්සना करणारा, धम्माला श्रवण करणारा, धम्माचं आचरण करणारा हा व्यक्ती कसा आहे? हा सुज्ञ आहे. तो संबुद्धाचा कोण आहे? श्रावक आहे. आणि तो अशा पद्धतीनं या साऱ्या अंधकारातून मुक्त होतो, जसं की कमळ हे चिखलात उगवलं तरी चिखलाच्या बाहेर आल्यानंतर त्या गंदगीचा स्पर्श त्या कमळाला होत नाही. म्हणजे बुद्धाचा श्रावक जरी पृथक जनांमध्ये राहत असला, जरी अज्ञानी लोकांमध्ये राहत असला, तरी त्याच्या शुद्ध चित्ताला अज्ञान किंवा अज्ञानाचा स्पर्श होऊ शकत नाही. तेव्हा उपासक आणि उपासिकांनो, आजची ही गाथा आणि आजची ही कथा तथागतांची अतिशय महत्त्वाची होती.
आपणही या अंधकारातून बाहेर येऊन कमळासारखं आपल्याला त्या अंधकाराचा स्पर्शही होऊ नये अशा पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपणही आजच्या कथेचा अर्थ समजून घेत असताना आपल्या जीवनामध्ये आपण श्रीगुप्त आणि नंतरचा ग्रहदिन होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे, यामध्येच आपल्या सर्वांचं कल्याण आहे. आपल्या सर्वांप्रती आजच्या धम्मसंस्काराच्या निमित्तानं सर्वांच्या विषयी खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी खूप खूप मंगलमैत्री, खूप खूप आशीर्वाद व्यक्त करून आजचा हा धम्मसंस्कार या ठिकाणी समाप्त करतो.